बऱ्याच जणांना आपल्याला वाटत असेल आपल्याकडे टाइम मशीन असली असती तर काय भारी झालं असतं ना, पटकन आपण मागे गेलो असतो 30 वर्ष मागे. त्या 30 वर्ष मागे जाऊन आपलं इकडनं तिकडनं सगळीकडनं जमा करून जे काही पैसे पॉसिबल झाले असते ह्या ग्रोथ फंड मध्ये टाकले असते, निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड मध्ये. आणि आज 30 वर्षानंतर गुगलनं परवाच एक रिपोर्ट पब्लिश केला आणि त्या रिपोर्टमध्ये गुगलनं असं सांगितलं की मागच्या 6 महिन्यामध्ये इंडियामध्ये सर्वात जास्त डिस्कस जाणारा टॉपिक कोणता आहे माहितीये? गोल्ड इन्व्हेस्टमेंट और रिटर्न्स इन गोल्ड इन्व्हेस्टमेंट. आणि स्वाभाविक आहे, मागच्या वर्षभरामध्ये गोल्ड रिटर्न्स किंवा गोल्डच्या रेट्सची जी गाडी सुसाट सुटलेली आहे ना, थांबायचं नावच नाही घेत आहे. एवढे जास्त रिटर्न्स गोल्डनं, वन ऑफ द बेस्ट रिटर्न्स इन 1 year इन द हिस्ट्री ऑफ गोल्ड रेट्स मागच्या 2025 मध्ये खूप भारी रिटर्न्स गोल्डनं दिलेले आहेत. आणि आपण जर एक मोठा हॉरिझॉन बघितला, आपण एक साधारणतः 20 किंवा 30 वर्षाचा हॉरिझॉन बघितला, तर त्या हॉरिझॉन मध्ये पण गोल्डनं खूप चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. सो मागच्या 1 वर्षात तर गोल्डनं जबरदस्त रिटर्न दिलेले आहेत. पण आपण जर थोडंसं लॉंगर ड्युरेशन बघितलं, से फॉर एक्झाम्पल 20 वर्ष किंवा 30 वर्षाचं ड्युरेशन बघितलं, तर गोल्डनं किती रिटर्न्स दिलेले आहेत आपण जर आता बघायचं असेल ना, साधारणतः आपण 1995 मध्ये गोल्ड प्राइस बघितली तर 4,680 रुपये ही गोल्डची प्राइस 1995 मध्ये होती. आज 30 वर्षानंतर आपण बघूया साधारणतः 1,30,000 रुपयाच्या आसपास गोल्ड आहे. सो 1995 ला गोल्ड होता 4,680 रुपये. आज 2026 मध्ये गोल्ड झालेलं आहे साधारणतः 1,30,000 रुपये. राईट, म्हणजे गोल्डनं रिटर्न्स किती दिलेत, किती टाइम्स रिटर्न दिले असं जर आपल्याला बघायचं असेल तर 1,30,000 रुपये डिवायडेड बाय 4680. 30 वर्षामध्ये गोल्डनं किती टाइम्स रिटर्न दिले, किती पटीमध्ये गोल्डची प्राइस वाढली हे जर बघायचं असेल तर साधारणतः 28 टाइम्स गोल्डनं रिटर्न दिलेले आहेत. मागच्या 30 वर्षामध्ये 28 टाइम्स गोल्डनं रिटर्न दिले. खूप चांगले रिटर्न्स आहेत. पण मी तुम्हाला अशा एखाद्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन बद्दल सांगितलं की 30 वर्षापूर्वी समजा तुम्ही ती अमाऊंट गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याच्या ऐवजी ह्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन मध्ये जे मी आता तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले असते तर त्याचे रिटर्न्स किती असले असते. गोल्डनं आपल्याला 28 टाइम्स रिटर्न दिलेले आहेत, पण ह्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले असते तर तुम्हाला गोल्डच्या रिटर्न पेक्षा खूप जास्त रिटर्न्स मिळाले असते. आणि खूप जास्त म्हणजे किती? गोल्डनं 28 टाइम्स रिटर्न दिले आहेत. 50 टाइम रिटर्न्स का? 100 टाइम्स, 200 टाइम्स, 400 टाइम्स. मित्रांनो, जर तुम्ही ह्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन मध्ये इन्व्हेस्ट केले असते 1995 मध्ये आजपासून 30 वर्षापूर्वी, तर तुमचे रिटर्न्स झाले असते 460 टाइम्स. 460 टाइम्स तुम्हाला रिटर्न्स मिळाले असते. अशा एका इन्व्हेस्टमेंट ऑप्शन बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. इंटरेस्टेड आहात तुम्ही ऐकायला? चला तर सांगतो तुम्हाला. आता तुम्हाला म्युच्युअल फंड बद्दल बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. आपल्याकडे एक निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड ह्या नावाचा ग्रोथ फंड आहे आणि हा ग्रोथ फंड 1995 मध्ये लॉन्च झाला होता. 8 ऑक्टोबर 1995 ला हा निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड हा लॉन्च झाला होता. आणि ऑफकोर्स जेव्हा कोणताही फंड लॉन्च होतो, चालू होतो, त्यावेळेस त्याची NAV म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू असते 10 रुपीज. सो 10 रुपयाने 1995 ला हा ग्रोथ फंड लॉन्च झाला होता. आणि त्याची आज व्हॅल्यू किती आहे हे जर आपण बघायचं असेल तर लेट्स सी इंडिया ग्रोथ फंड NAV टुडे. राईट, ह्या इंडिया NAV ग्रोथ फंडची NAV आपण जर बघायची असेल डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन मध्ये, सो 30 वर्षानंतर जानेवारी 26 मध्ये ह्या निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडची आजची NAV किती आहे माहितीये? 4,603 रुपये. 4,603 रुपये याची NAV आहे. म्हणजे याचा अर्थ काय की 1995 मध्ये मी 10 रुपये इन्व्हेस्टमेंट केले होते आणि आज 2026 मध्ये ह्याची किंमत झाली आहे 4,603 रुपये. 4,603 म्हणजे 10 रुपयाची माझी इन्व्हेस्टमेंट झाली 460 टाइम्स. राईट, आपण आता परत आपल्या गोल्डच्या रिटर्न मध्ये जाऊ. गोल्डने मला रिटर्न दिले होते 30 वर्षामध्ये 28 टाइम्स रिटर्न दिले होते आणि निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडनं मला रिटर्न्स दिलेले आहेत 460 टाइम्स. सो आपण आज इमॅजिन करू 1995 मध्ये मी गोल्ड मध्ये 1,00,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केले असते तर आज माझे रिटर्न्स किती झाले असते? 28 टाइम्स. म्हणजे माझे रिटर्न्स किती होणार होते? 28 लाख रुपीज. आणि हेच जर मी इन्व्हेस्टमेंट निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड मध्ये केली असते 1,00,000 रुपये तर माझे रिटर्न्स किती आले असते माहिती? 460 टाइम्स मीन्स 4,60,00,000 रुपीज.
आपण गोल्ड इन्व्हेस्टमेंट बद्दल मित्र इतके एक्साइटेड आहोत, एवढे जास्त आपण त्याचे रिटर्न्स बद्दल बोलत आहोत आणि ते पण मागच्या वर्षभरामध्ये गोल्डने एवढे चांगले रिटर्न्स देऊन पण 28 टाइम्स फक्त रिटर्न दिलेले आहेत. आणि ह्याच पिरियडमध्ये निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडने हे इन्व्हेस्टमेंट रिटर्न्स किती दिलेत माहितीये? 460 टाइम्स. आता आपण घटकाभर बघू की आपण जर एफडी मध्ये हे पैसे टाकले असते 1995 मध्ये, आपण हे पैसे टाकले असते एफडी मध्ये, 1 लाख रुपये मी जर इन्व्हेस्टमेंट केले असते तर एफडीचं रिटर्न्स किती झालं असतं? आपण आज ते कॅल्क्युलेशन बघूयात. राईट, आज आपल्याकडे खूप सारे कॅल्क्युलेटर्स अवेलेबल आहेत ऑनलाईन. मी जर एक कॅल्क्युलेटर बघितलं, ग्रो नावाचा फंड आहे, कॅल्क्युलेटर आहे, त्याच्यामध्ये मी गेलो, लमसम मध्ये मी गेलो आणि लमसम मध्ये मी काय केलं की 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले होते असं सांगितलं. राईट, आणि त्याच्यामध्ये एफडीचा रेट किती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एफडीचा आज रेट साधारणतः 7-7.5% आहे. कोरोनामध्ये थोडासा जेव्हा कमी झालं होतं रेट्स त्यावेळेस साधारणतः 6-6.5% आले होते. अगोदर काही वर्षापूर्वी एफडीचे रेट खूप जास्त होते, त्यावेळेस कदाचित 10%, 11%, 12% रिटर्न्स असतील. मी ऑन एन ॲव्हरेज आज 10% रिटर्न म्हणतो, म्हणजे 30 वर्षाचा ॲव्हरेज रेट मी 10% पकडतो. आणि पिरियड जो आहे इथे, हा पिरियड मी 30 वर्ष पकडतो. राईट, तर ह्या 30 वर्षामध्ये मी 1 लाख रुपयाचे जे पैसे आहेत ते माझे किती झाले असते? 17 लाख रुपये. म्हणजे 1 लाख रुपये मी 30 वर्षापूर्वी एफडी मध्ये टाकले असते आणि त्याचा आरओआय जर मी 10% पकडतो आहे तर माझे पैसे झाले असते 17 लाख रुपये. लेट अस कम बॅक टू दिस शीट. सो इथे माझे पैसे झाले असते 17 लाख रुपये. मित्रो, कंपॅरिझन तुमच्या समोर आहे. भारी ना? म्हणजे गोल्ड मध्ये रिटर्न्स होते साधारणतः 28 टाइम्स, 1 लाखाचे 28 लाख रुपये झाले. एफडी मध्ये 1 लाखाचे 17 लाख झाले 30 वर्षामध्ये. आणि ह्या निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड मध्ये फक्त 30 वर्षामध्ये 1995 पासून आता अर्ली 2026 पर्यंत 30 वर्षामध्ये रिटर्न झाले 4,60,00,000 रुपये. राईट, मला आता बऱ्याच जणांना आपल्याला वाटत असेल आपल्याकडे टाइम मशीन असली असती तर काय भारी झालं असतं ना, पटकन आपण मागे गेलो असतो 30 वर्ष मागे. त्या 30 वर्ष मागे जाऊन आपलं इकडनं तिकडनं सगळीकडनं जमा करून जे काही पैसे पॉसिबल झाले असते ह्या ग्रोथ फंड मध्ये टाकले असते, निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड मध्ये. आणि आज 30 वर्षानंतर परत येऊन ती आपले रिटर्न्स फटकन टाइम मशीनचा वापर करून 460 टाइम्स करून घेतले असते. पण अनफॉर्च्युनेटली मित्र, आपल्याकडे टाइम मशीन नाहीये. करेक्ट फायनान्शियल डिसिजन इज की फॉर सक्सेस इन क्रिएशन ऑफ फायनान्शियल वेल्थ, अमेझिंग फायनान्शियल वेल्थ. आणि त्याच्यामुळं तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज बघत राहायला पाहिजे. चांगलं फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट ऑप्शन काय ते बघायला पाहिजे आणि त्याच्यासाठी एक बेसिक फायनान्शियल अंडरस्टँडिंग, एक बेसिक फायनान्शियल नॉलेज घेतलं पाहिजे. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओची, अशा प्रकारच्या बेटर फायनान्शियल अंडरस्टँडिंग करून घेण्यासाठी प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल आणि हे इथले व्हिडिओज तुम्ही सतत पाहत राहा. थँक्यू.